टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची चौकशी सुरू आहे। अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्य शोध समिती नाशिकमध्ये पोहोचली आहे। नाशिक रोड इथं कालपासून सुनावणी होतीये। पीडितेचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। एसआयटी अधिकाऱ्यांशी समितीची सविस्तर चर्चा होतीये। निवृत्त न्यायाधीश दादना जाधव, बीके सिन्हा, मोनिका अरोरा यांचा समितीत समावेश आहे। कंपनीतील कागदपत्रांची तपासणी होते। गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर दिला जातोय। ही संपूर्ण प्रक्रिया कडक गुप्ततेत पाळली जाते। तर बैठकीदरम्यान कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। एका पीडितेचा ऑनलाईन जबाब नोंदवल्याची माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची चौकशी ही वेगात सुरू आहे, काय अधिक तपशील? तर काही तांत्रिक कारणास्तव आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची चौकशी ही सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या चौकशीला सध्या वेग आलेला आहे। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास घेतला जातोय। अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्यशोध समिती नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। नाशिक रोड इथं कालपासून सुनावणी होतीये। पीडितेचा जबाबही नोंदवण्यात आलेला आहे। एसआयटी अधिकाऱ्यांशी समितीशी सविस्तर चर्चा झालेली आहे। निवृत्त न्यायाधीश दादना जाधव, बीके सिन्हा, मोनिका अरोरा यांच्या या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कंपनीतील कागदपत्रांची तपासणी, गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर दिला जातोय। ही सगळी प्रक्रिया कडक गुप्ततेत केली जाते। बैठकीदरम्यान कडेकोट पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। तर एका पीडितेचा ऑनलाईन जबाब नोंदवल्याचीही माहिती आहे। समितीचा पुढील 2 दिवस नाशिकमध्ये मुक्काम असेल। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। हा तपास नेमका कुठवर आलाय? खरं तर कालच राष्ट्रीय महिला आयोग जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। टीसीएस प्रकरणी आतापर्यंत 7 संशयित आरोपींना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। काही संशयित हे न्यायालयीन कोठडीत आहेत, काही संशयित पोलीस कोठडीमध्ये आहेत। या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे ती वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेली आहे। नाशिक एसआयटीकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जात असताना काल एटीएसने सुद्धा या प्रकरणाची तपास केलेली आहे। त्याच पद्धतीने एनआयए सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती माहिती घेताना आपल्याला बघायला मिळते। त्यातच आता राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला बघायला मिळतो। काल 4 जणांची जी टीम आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। कालपासून या सगळ्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय महिला आयोगाकडनं एकूणच घेतला जातोय। यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे ते राष्ट्रीय महिला आयोगाकडनं नोंदवण्यात आलेला आहे। आणि त्याच पद्धतीने काही पीडितांची संपर्क साधून सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची जी माहिती आहे ते राष्ट्रीय आयोगाकडनं घेण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे जे तपास आहेत ते आता राष्ट्रीय महिला आयोगाकडनं केला जातोय आणि येत्या 2 दिवसात अजून या सगळ्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग तपास करेल अशा पद्धतीचं माहिती आहे। 3 दिवस राष्ट्रीय महिला आयोगाचं जे टीम आहे ते नाशिकमध्येच राहणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे सगळं जो अहवाल आहे तो सादर केला जाणार आहे। त्यामुळे नेमकं या सगळ्या तपासामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।